खूप बरं वाटतं. कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आहे ते जोश पाहून निश्चितपणे मी सांगू शकतो कि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भारत को भ्रष्टाचार मुक्त करने का जो संकल्प किया है वो निश्चित हम पूरा करके देंगे. दिंडोरी विधानसभा के कार्यकर्ता जो जोश में है, ये जोश देखकर उद्धव ठाकरे और शरद पवार के होश भी उड़ गए हैं. कारण कि नरेंद्र मोदी जी ने प्रतिज्ञा केली मी भ्रष्टाचार मुक्त भारत करणार. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर बहुतेक त्यांनी निर्धार केला होता मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार. जिथे पहा तिथे घोटाळे. और आज हम कहते हैं चैलेंज स्वीकार करते शरद पवार उद्धव ठाकरे जी का, आपने भले महाराष्ट्र को भ्रष्टाचार युक्त किया होगा लेकिन हम महाराष्ट्र को भ्रष्टाचार मुक्त करके दिखा देंगे. ज्ञानमूर्ती नावातच ज्ञान आहे. त्याचं ज्ञान बघा. त्याने सगळ्यात पहिलं मला कुठे नेलं? भगवान शिव शंकर के शिव शंभो के दर्शन करवाए. शिव शंकराचे दर्शन करायला नेलं. कारण की शंकर भोलेनाथ, लेकिन जब तीसरा नेत्र खुलता है तो ठाकरे सरकार का भी दहन होते लगेगा. और शिव शंभो उसके पुत्र गणपती म्हणजे एकाच वेळी त्यांनी मला 2 आशीर्वाद मिळवून दिले. एक शिवशंकरकडे बघून तिसरं नेत्र आणि शंकराचे सुपुत्र गणपती. गणपती म्हणजे विघ्नहर्ता. आपल्यावरील सगळं विघ्नाचं गणपती हरण करणार आणि पुन्हा महाराष्ट्राला पुढच्या प्रगतीच्या दिशेचा वाटचाल करण्याचे आशीर्वाद गणराया आम्हाला दिले. तो समझ में नहीं आता है. जो महाराष्ट्र 12.5 करोड़ की जनता त्या महाराष्ट्राचा संस्कृती, अस्मिता, इतिहास, परंपरा आम्हाला सगळ्यांना गर्व आहे, अभिमान आहे. आणि त्या महाराष्ट्राचा अस्मितेचं नाव घेत घेत यांना महाराष्ट्रात वसुली सरकारचं निर्माण करण्याचं पाप ठाकरे पवारांनी केलं आहे. एक गोष्ट पुढे सांगू इच्छितो. दिवाळी आहे बरोबर ना. दिवाली में पटाखे फोड़े जाते हैं. दिवाळीत आपण फटाके वाजवतो पण किरीट सोमय्या दिवाळी नंतर फटाके फोडणार आहे. एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, पूर्ण अर्धे डझन लोकांचे फटाके फुटणार आहे. दिवाळी ते देव दिवाळी बघा.
मी, हे घोटाळेबाज ठाकरे पवारांनी गेले 12 दिवस नौटंकी केली. खरं म्हणजे तुमच्या क्षेत्रातला आहे हा विषय. आता यांच्या बरोबर फटाके वाजवणार 3 मंत्री चे 3 घोटाळे आणि ठाकरे सरकारमध्ये तो जावयाचा राज आहे ना. अजित पवारांनी त्यांचा जावयाला खुश केलं, हसन मुश्रीफने त्यांचा जावयाला खुश केलं, नवाब मलिकने त्यांचा जावयाला खुश केलं. 3 मंत्र्याचे 3 घोटाळे आणि जावयाचे 3 घोटाळे, बरोबर अर्धा डझन ऍटम बॉम्ब फोडण्याचं काम यांनी लवंगी काय लवंगी फटाकडी आली, ती पण फुसकी निघाली. गेले 12 दिवस नवाब मलिक आज नाही वाटत ते ठाकरे सरकारला आयुष्य हिंदू हृदय सम्राट ज्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, अरे त्यांचं नाव घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कुर्सीसाठी विश्वासघात केला. अरे विश्वासघात नरेंद्र मोदीजी करा, विश्वासघात भाजपची करा, परंतु हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अभिमान आम्ही चालू करतो. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात, अवमान काय चाललंय गेले 13 दिवस नाटक. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करायचं होतं, करावं. पण 13 दिवस नाटक काय चाललंय. रोज उठून सकाळी नवाब मलिक येतो, पहिले ट्विट करतो, नंतर फेसबुकवर जातो, नंतर मीडियाला बाईट देतो, नंतर पत्रकार परिषद घेतो. 13 दिवस चाललं काय आहे. समीर वानखेडे तू हिंदू नाही मुस्लिम आहे. 13 दिवस समीर तू दलित नाही मुस्लिम आहे. क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीने झालं, पण तुझा नवरा मुस्लिम आहे. त्याचं पहिलं लग्न निकाह झाला होता. समीर तेरा बाप ज्ञानदेव नहीं दाऊद है, दाऊद है, दाऊद है. अरे उसका बाप नहीं, तेरा बाप जो है ना ठाकरे सरकार, उसके शरद पवार को जाके पूछ 93, 94 में दाऊद के साथ कौन विमान में बैठा था. भूल गए कि शरद पवार दाऊद के विमान में किसने बिठाया था, कौन उसके साथ में बैठे थे. दाऊद निकालता है. शर्म आनी चाहिए ठाकरे और पवार को. और 13 दिन उनका मंत्री रोज उठकर हिंदू धर्म का अपमान करता है, दलितों का अपमान करता है, एक क्रांति रेडकर का अपमान करता है, पूरे परिवार का अपमान करता है, पिताजी का अपमान करता है. उसको महाराष्ट्र की जनता छोड़ेगी नहीं. 13 दिवस तुम्ही नाटक केलं, तुमचा सरकारचा 13वा आम्ही महाराष्ट्राची जनता करणार. काय त्या समीर वानखेडेंनी केलं. अरे जर अधिकाऱ्यांची चूक झाली असेल, तुम्ही करा ना तक्रार. केली ना तक्रार, ताबडतोब केंद्र सरकार अमित भाईनी टीम पाठवली ना, एसआयटी आली. एसआयटीने सांगितलं ठाकरे सरकारनं मुंबई पोलीसला, अरे भैया जो पंच ने कंप्लेंट की ना 50 करोड़ का व्यवहार, तो 50 करोड़ का व्यवहार हुआ, वो कंप्लेनेंट को तो मेरे पास भेजो. त्यांची टरकली, सरकारची टरकली. नवाब आणि म्हणून काय केलं, ते 2 खोटारडे लबाड जे कोणी होते त्यांना अंडरग्राउंड केलं. एसआयटीच्या समोर आलेच नाही. एनसीबीची टीम परत मुंबई गेली की त्यांनी आरोप केला होता त्याला नवाब मलिकने किडनॅप केलं, अपहरण केलं आहे कुठे. आणि नवाब शरद पवार साहेब
उद्धव ठाकरे साहेब का तुम्ही तक्रार केली, एनसीबीची टीम आली, मग त्यांच्या पुढे त्यांनी कंप्लेंट केली, हजर का नाही झाले? कंप्लेंट काय केली? शाहरुख खान कडून 50 कोटीची खंडणी, 13 कोटी रुपये दिले. शाहरुख खानची मॅनेजर कोण? पूजा ददलानी. हाईकोर्टात फाइल केला पीड़ित, हमारा इसको कोई संबंध नहीं है, ऐसा कुछ हुआ नहीं है, हमको इस बात का कुछ पता नहीं है. 4 दिवस आर्ग्युमेंट झाली, एक शब्द पण त्याचा उल्लेख नाही. तो दाऊद किसका संबंध है, दाऊद किसका बाप है, महाराष्ट्र की जनता को पता चल गया. छोड़ेंगे नहीं. एक एकाचा धरून हिशोब करणार, प्रत्येकाला हिशोब द्यावा लागणार आहे. वो शोले पिक्चर में था ना डायलॉग, वो अमजद खान क्या पूछता था? किरीट समया भी पूरा पर हिशोब ले गए. अजित पवार किती पैसे होते, घोटाळ्याचे पैसे गेले कुठे, हिसाब तो देना पड़ेगा. एक एक का हिसाब आपको देने वाला हूं, आपके सामने रखने वाला हूं. कहां से शुरू करूं? जो रोज टीव्ही पे आके पाक 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 करतो त्याच्यापासून सुरू करायचं. मला एका शेतकऱ्यांचं व्हॉट्सअपवर पत्र आलं, साहेब हे शरद पवार साहेब सांगतात की ड्रग कर्ज म्हणजे ते म्हणतात हे तर वनस्पती आहे, वनस्पती. मग आम्ही वनस्पतीचं उत्पादन सुरू करू का? आम्हाला पण 2 पैसे कमवू द्या ना. काय लावलं गेला 13 दिवस? उद्धव ठाकरे, शरद पवार, नवाब मलिक ते जप जप जगतात ना. आपण जातो ना आता सरकारचे 12 वाजाले नाही, 12 तर वाजले आणि 13 वरची पंचायत होणार आहे. म्हणून आता हे पण जातात, कुठल्या कुठल्या मौलाना कुणाकुणाला भेटतात. मग तो सांगतो ना जप करायचे, तसं ह्यांचे जप गेले 13 दिवस मी पाहत होतो. हलका गांजा, हर्बल गांजा, हलका गांजा, हर्बल गांजा, रोज सकाळचा हलका गांजा, हर्बल गांजा, हलका गांजा, हर्बल गांजा. काय मजाक आहे? ठाकरे सांगतात तिथे ड्रग थोडं होतं, तिथं हलका गांजा था. तो उद्धव ठाकरे शरद पवार सांगतात नाही रे भाऊ, हलका गांजा नव्हता, तो हर्बल गांजा होता. छोड़ दिया. हर्बल गांजा महाराष्ट्र में चलेगा, हल्का गांजा महाराष्ट्र में चलेगा. लेकिन हिसाब देते रहे ना बरोबर. समझे नहीं समझे? वो ड्रग माफिया को बोला, अरे अक्कल है क्या रे बेटा, तुम तो नहीं साहब, ड्रग था ड्रग, क्रूज पे ड्रग पकड़ा गया. अरे ये पागल, तू धंधा करता है ना, अकल नहीं है क्या? मैं क्या बोलता हूँ सुन, स्टेटमेंट ये देने का. वो तो हल्का गांजा था, वो हर्बल गांजा था, वो तो वनस्पती थी, ऐसा बोलने का. यांना काय एवढी काळजी आहे? मला एकाने विचारलं पत्रकारांनी, साहेब एवढे का 13 दिवस चालले मिळणार? अरे भैया, पहले एक पुराना हिंदी पिक्चर है, उसमें गाना था, बहुत पॉपुलर था. आज पहली तारीख है, पहली तारीख है, पहली तारीख है. पहली तारीख को तनख्वाह होती है ना, पगार होता है, तो पत्नी घर में सब खुशी का माहौल होता है. बच्चे बोलोगे आज चॉकलेट मिलेगा, बीवी को लगता है पाकिट मिलेगा, पैसा महीने का. तो ऐसा हुआ क्या कि हर पहली तारीख को शरद पवार और उद्धव ठाकरे साथ में बैठते हैं हिशोब करायला. 100 कोटीची वसुली. किती वसूली आली? एक तो 3 करोड़ है, ले आधा तेरा आधा मेरा. अब इस बार जब बैठे तो 100 करोड़ की वसूली में पैसे कम आए, टोटल लगाया. अरे नवाब, तुझ्याकडून येणारे पैसे कमी आहे, काय झालं रे? मदत लागली की काय? अरे नहीं साहब, वो समीर वानखेड़े ने, वो एनसीबी ने धाड़ डाला ना,
तो ड्रग माफिया बोलने लगे इस महीने में धंधा कम हुआ है, मेरा जो हिस्सा है उसमें ज्यादा पैसा मिलेगा। तो प्रश्न आर्यन खानचा नाही आहे, शाहरुख खानचा नाही आहे, समीर वानखेडेचा नाही आहे, प्रश्न आहे वसुलीमध्ये घट झाली म्हणून ठाकरे पवार 13 दिवस हर्बल गांजा हलका गांजा, हर्बल गांजा हलका गांजा, काय हे नाटक पाहतो। आता हा हलका गांजा हर्बल गांजा म्हणतो आणि ते चढते कुणाला चढते कुणाला, रोज उठून ओ ईडी वाले माझ्या गल्लीत आला ना परत जाऊ देणार नाही, तर संजय राऊतला ईडीचं वॉरंट आलं, समन पहिलं समन झालं नाही जाणार ना, सांग तुझा मोदी बापाला आम्ही घाबरत नाही। आठवड्यानंतर दुसरं समन झालं, परत आला तो कुठे कुठे त्याला पकड पकड पकड, साहेब पडून गेला तो। दुसऱ्यांदा आला ना त्याला सांग परत जाऊ देणार नाही। 2 सप्ताह के बाद में वापस तीसरा समन्स आया ईडी का, परत त्या आमचे सगळं टीव्ही वाल्यांना बोलवलं, हे बघा या ईडीला सीडी देणार नाही मी, हे तिसरं समन फाडून टाकलं। आज कोण विचारते ना फट, तू वकील धावत आला काळा डबला घालून, काय बाई साहेब 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 एक टीव्ही वाला जाऊ जाऊ भागो भागो, अभी नाही परत परत देणार बाई, आता पळा। वेडा आहे का, आधी नाही सांगायचं। वकील ने क्या कान में बोला मालूम है क्या, साहेब पहिलं समन फाडून टाकलं, परत पाठवलं, दुसरं समन, आता तिसरं समनला जर गेला नाही ना तर पुढच्या आठवड्यात वॉरंट येणार आणि जेलमध्ये जावं लागणार। आधी नहीं सांगितलं, रात को 9:45 बजे वकील को लेके हमारे राउत साहब बेलाडपियर गए। बेलाडपियर मध्ये जे ईडीचं ऑफिस आहे त्या ईडीच्या ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये गेले, पाठीमागच्या दारातून, और तो चौकीदार होतो, अरे साहब यहाँ की लिपट बंद है, आगे के दरवाजे से जाओ आगे। अरे वेडा आहे का खुडा आहे, पुढे सगळे मीडिया वाले उभे आहे ना, एक काम कर खिशात हात घातला, एक नोट हातात बोलला, मत संजय राऊत आहे का, आपण का आदमी आहे ना, हा तू मुंबई वाला ना, आणि 4 दिने करत आमचे राऊत साहेब ईडीच्या ऑफिस मध्ये गेले, खिशातला 55 लाखाचा चेक काढला, ईडी ऑफिसरचा हातात दिला आणि म्हणायला लागले, साहेब हिसाब चुकता झाला ना, 55 लाख माझ्याकडे आले होते, 10 वर्षापूर्वी आले होते, तुम्ही म्हणतात पीएमसी बँकच्या डिपॉझिटरचे पैसे परत देतो, आता माझं नाव काढून टाका ना प्लीज प्लीज, आपण का ना महाराष्ट्रवाला ना, जय महाराष्ट्र। काय राऊत साहेब एवढं रोज उठून ओरडतायत, जरा किरीट तुम्हाला प्रश्न विचारतायत, 55 लाख चोरीचे परत केले की नाही, का केलं? पीएमसी बँकेच्या डिपॉझिटरचे चोरलेले पैसे, भ्रष्टाचाराचे पैसे जे एचडीआयएल प्रवीण राऊत द्वारा संजय राऊतच्या पत्नीच्या खात्यात आले होते, परत द्यावे लागले। आणि तो उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवारांना सांगा, बाकी लूट का माल वापस करो तो ही घर पे जाने की परमिशन मिलेगी। आमचे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे संजय राऊत राहिलेन तो त्यावेळा काय केलं मिलिंद नार्वेकरने, अनधिकृत बंगला बांधला मोठा समुद्र किनाऱ्यावर, काय लाट आहे, एक किरीट सोहळ्याची लाट आली, मंत्रालयाने सांगितलं बिल्डिंग बंगलो अनधिकृत आहे, परमिशन घेतली नाही आहे, दिल्लीची टीम आली, फोटो काढले, महाराष्ट्र सरकारला जाब विचारला केव्हा तोडणार, मी गेलो मंत्रालयात, म्हणाले नौटंकी बंद करा, मुख्यमंत्री असेल, त्यांचा जावई असेल की त्यांचा पुत्र असेल की त्यांचा कार्यकर्ता असेल, त्यांचा नेता असेल, मित्र असेल, सेक्रेटरी असेल, अनधिकृत आहे, तोडावंच लागणार। आदेश निघाला, तो मिलिंद
नार्वेकर धावत धावत मंत्रालयात गेल्या. सांगायला लागला, अरे काय करावं मी. अधिकाऱ्याने सांगितलं, बघा बाबा, किरीट सोमय्या येऊन सांगून गेले, जर बंगलो तोडला नाही तर सोमवारी मी जाऊन बंगलो तोडणार. हा उतरला लगेच मंत्रालयात, धावत धावत खाली पंढरपूर, जौनपूर, जयपूर, सोलापूर, कोल्हापूर, रायपूर, सोलापूर सगळ्या ठिकाणाहून मजदूर घेऊन गेला. तिथे शुक्रवार रात्री स्वतः बंगलो तोडायला बसला. टाक टाक रात्र दिवस. सोमवारी किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पार्टी दापोलीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले तर ते बंगलो गायब आणि बोर्ड लावला होता, यहाँ पर मिलिंद नार्वेकर का बंगलो था. आमचे हसन मिया मुश्रीफ सगळे मिया लोक गोळा केले. नवाब मिया, हसन मिया, काय आहे ना, मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग धारण केला आहे ना, बरोबर आहे की नाही. सगळी अस्मिता, संस्कृती, अरे भैया 100 करोड़ की वसूली के सामने त्यांचा बाप करतायत. आपल्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट म्हणायचे त्यांना, त्याची पण कधीतरी आठवण करा ना. रोज सकाळ संध्याकाळ समीर वानखेड्याला सांग, तुझा बाप दाऊद आहे, तुझा बाप दाऊद आहे, तुझा बाप दाऊद आहे. महाराष्ट्रात लोकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल अभिमान. आणि हे हसन मिया मुश्रीफ त्यांचा घोटाळा काढला. त्यांचा दावयाच्या कंपनीला 10 वर्षाचा दरवर्षी 1500 कोटी 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला. भ्रष्टाचाराने किरीट सोमय्याने आवाज उठवला. कोल्हापूर प्रवेश बंदी, मुरगुड नगरपालिका प्रस्ताव पारित केला. या जीवनात किरीट सोमय्याला आमच्या गावात प्रवेश मिळणार नाही, पण महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता आपल्या बरोबर होती. कोल्हापूरला गेलं, आई अंबेडकर दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले. मुरगुड मध्ये पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली. महिनाभरात 15,000 कोटीचा कॅन्सल कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा लागला. एक जावई जेल मध्ये, दुसराचा 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला. आमचे आनंदराव अडसूळ तुम्हाला बातमी देते ना, कांदिवली में ना 920 कोटीचा घोटाळा केलाय सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत. उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांचे घोटाळे 100,000 कोटी. ईडी अटक करायला गेली, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. हे यांचं एक बरं आहे हो, कारवाई सुरू झाली तर अर्धे गायब होतात आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये. आमच्या भावनाताई गवळी स्वतःचा संस्थेतून 35 कोटी रुपये चोरले. सीए आणि पीएच्या नावाने तक्रार केली. मुख्यमंत्री कार्यालयातून पोलीस स्टेशन मध्ये फोन गेला. 11 लोकांना अटक केली. त्या सीए चार्टर्ड अकाउंटंटच्या आईचा मला फोन आला. त्याने सांगितलं, दादा तू वाचू शकणार, आणि आपण त्या सीएला वाचून दाखवलं. सीए बाहेर आला आणि भावना गवळीचा खास मित्र, पार्टनर, डिरेक्टर, पार्य परिवार हे आता जेल मध्ये आहेत गेल्या महिनाभर, आणि भावना गवळी पण जेल मध्ये जाणार आहे. प्रताप सरनाईक किती ओरडायचे ना, किती बोंबलायचे. 6 महिने आवाज ऐकला का कुठे? कुठे आहे माहित आहे का? कारण की त्यांची टिटवाळाची 78 एकर जमीन जप्त केली. आमचा महापौर किशोरीताई पेडणेकर एसारचे गोर गरिबांच्या नावाने बेनामी 1 डझन गाळे. आज हायकोर्टात केस चालू आहे. किशोरीताई पेडणेकर 31 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे अलिबाबा 40 चोरचे 40 घोटाळे बाहेर काढणार आणि पूर्ण या घोटाळेबाज सरकारची बोलती बंद करणार. आणि कोणा म्हणतात किती तुम्ही फक्त
भाषण करतो. अरे भाषण, आता किती लोक जेलमध्ये गेले मला सांगा. अनिल देशमुख हायकोर्टाने सांगितलं जेलमध्ये जा. उद्धव ठाकरे शरद पवारनी त्या वर्षा बंगलोमध्ये लपून ठेवलाय. किती दिवस लपून राहणार. सुप्रीम कोर्टाने आज उद्या 2-4 दिवसात आता ईडी त्यात वॉरंट काढणार आणि काही दिवसात अनिल देशमुखला कुणाच्या बाजूची खोली देऊ. सचिन वाझे की प्रदीप शर्मा. एक तळोजा मध्ये आहे, एक आर्थर रोड मध्ये आहे. वो प्रदीप शर्मा कोण तो? उद्धव ठाकरेंचा माणूस ना, उमेदवार होता ना 2019 मध्ये नारासोपारा. सचिन वाझे हा शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची नियुक्ती झाली. दुपारी घेऊन सामान्य माणसांची मनसुख हिरेंची हत्या करतात. परमवीर सिंग पोलीस कमिशनर शरद पवारने नियुक्त केला. कुठे आहेत? गायब आहेत. ज्या सरकारने नियुक्त केलं त्यांनी त्याच्या विरुद्ध 17 खटले दाखल केले. आणि म्हणून मित्रांनो, मैं इतना ही कहूंगा, महाराष्ट्र को लूटने की स्पर्धा शिवसेना एनसीपी कांग्रेस में चली है. विकास के काम तो समाज के विकास के काम बंद है. इनके सब बैंक अकाउंट भरने के विकास के काम चालू आहे. हद्द करते. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी जी प्रतिज्ञा घेतली ते आपल्याला साकार करायची आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवायचं आहे. हे घोटाळेबाज सरकार गेल्या 2 वर्षात आतापर्यंत 24 केस, कोविड मध्ये पण करप्शन, आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कोविड मृत्यू हे महाराष्ट्रात झाले, मुंबईत झाले. हा मुंबईचा महापालिका आयुक्त 1 नंबरचा बदमाश आहे. मी खुलेआम सांगतोय. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर मला उत्तर द्यावे. मुंबईचं मृत्यूंक लपवण्याचा पाठ मुंबई महापौर आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी केला. एक रेमडेसिवीरचं उदाहरण देतो. रेमडेसिवीर इंजेक्शन एकाच दिवशी 7 एप्रिल 2021 हाफकिन इन्स्टिट्यूटने 52,000 घेतले. 668 त्याच दिवशी मुंबई महापालिकेने 72,000 रेमडेसिवीर घेतले. 1668 रुपये, 1,000 रुपये जास्त दिले. त्या सप्लायरला सांगितलं 1,000 रुपये ज्यादा देता हूं, आधे बंगलों पे भेज देना. त्या मुलुंडमध्ये छोटासा फडतूस प्लॉट म्हणजे 5,000 खाटाचा इथे कोविड हॉस्पिटल बनवणार. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मित्राला 65 कोटी रुपये महाराष्ट्राने तो प्लॉट त्याच्या नावाने ओनरशिप केला. आणि त्याच दिवशी एका तासानंतर मुंबई महापालिकेने त्याला ऑर्डर दिला, हा प्लॉट 2100 कोटी मध्ये आम्ही विकत घेतो. किरीट सोमय्याने पिटिशन केली. शेवटी तो कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला. किरीट सोमय्याने लोकायुक्त मध्ये याचिका केली. रेमडेसिवीरची इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. आणि शेवटी एवढंच सांगतो, यांचं एकच सूत्र, हम सब एक है. तू तेरा लूट मैं मेरा लूटता हूं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाडी सुरू झाला. इन्कम टॅक्सची 11 दिवस धाड, आता ईडीच्या धाडी सुरू झाल्या. 1,050 कोटीची बेनामी संपत्ती समोर आली. आणि मुख्यमंत्र्यांनी बायकोच्या नावावर 19 बंगले अलिबाग मध्ये कुठे आहे दाखवा आम्हाला. अन्वय नाईकचा हत्यारा शोधतोय मी. अन्वय नाईकाचा पार्टनरला शोधून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं. अन्वय नाईकचे पार्टनर उद्धव ठाकरे आहे. का उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाही आहे किरीट सोमय्याच्या विरोधात बोलायची? बायकोच्या नावाने 19 बंगल्याचं कोड बंगाल केलाय. आता घोटाळा बाहेर काढल्यानंतर गपचूक एक पत्र पाठवून दिलं, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. पण या घोटाळेबाज सरकारला आम्ही माफ करणार नाही. पुन्हा एकदा
या सगळ्यांना धन्यवाद देतोय। आज संबंध महाराष्ट्र मी सगळ्या ठिकाणी चाललोय, कधी पंढरपूर, कधी कोल्हापूर, कधी पुणे, कधी नाशिक, कधी ठाणे, कधी वसई, कधी पालघर, कुठे चारकोप, कधी दिंडोरी, कधी अंधेरी, कधी चेंबूर, कधी सायन। संबंध महाराष्ट्रात आपला प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ता किरीट तुमय्या जात आहेत। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एका आवाजात बोलतात की आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आणि या लढाईमध्ये महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता आणि या संघर्षात महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता आपल्या सोबत आहे। चला आपण शिवशंकर आणि गणपतीचे नमस्कार करूया आणि संकल्प करूया, आम्ही महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।